कळंब शहरातल्या मांजरा नदीला पूर आलाय आणि नदीपात्रानं सुमारे 1 किलोमीटरपर्यंत क्षेत्र व्यापलंय। नदीकाठची शेती पाण्याखाली गेली, त्यामुळे शेतकऱ्यांना फटका बसलाय। नदीकाठच्या गावांना प्रशासनानं सतर्कतेचा इशारा दिलाय। काय परिस्थिती इथली सध्याची आहे सांगतायत आमचे प्रतिनिधी बालाजी सुरवसे। धाराशिव जिल्ह्यामध्ये रात्रीपासून मुसळधार पाऊस सुरू आहे आणि या पावसामुळे पूर्णपणे जनजीवन जे आहे ते जिल्हाभरात विस्कळीत झालेलं पाहायला मिळतंय। मी आता धाराशिव जिल्ह्यातील कळंब शहरातील मांजरा नदीच्या पुलावर आहे। हे जर आपण रूप पाहिलं तर अगदी अकराळ विक्राळ हे नदीनं रूप जे आहे ते धारण केलेलं आहे। आसपासच्या जवळपास 1 किलोमीटर पर्यंत जे आहे त्या नदी पात्राचं पाणी गेल्याचं आपली जी परिस्थिती आहे ती पाहायला मिळते आणि मोठ्या प्रमाणावर जी आहे ती शेती पिकं पूर्णपणे पाण्याखाली गेल्याची जी आहे ती या ठिकाणी परिस्थिती पाहायला मिळते। दुसऱ्या बाजूला जर आपण पाहिलं तर पलीकडल्या बाजूला देखील मोठ्या प्रमाणावर त्या ठिकाणी पाणी आलेलं आहे आणि पूर्णपणे शेती पिकं जी आहेत ती पाण्याखाली गेलेली आहेत। धाराशिव जिल्ह्यातील धाराशिव असेल, कळंब असेल, भूम, परंडा, वाशी त्याचबरोबर तुळजापूर या भागामध्ये देखील मोठा मुसळधार पाऊस सुरू आहे। अनेक ठिकाणी नद्या नाल्यांना पूर आलेला आहे तर काही जणांच्या दुकानात देखील पाणी शिरलेलं आहे। मांजरा नदीचं हे अकराळ विक्राळ रूप पाहून त्यावरूनच आपल्याला अंदाज येत असेल की या ठिकाणी भयावह पूर परिस्थिती जी आहे ती धाराशिव जिल्ह्यामध्ये एकंदरीत निर्माण झालेली पाहायला मिळते। कॅमेरामॅन खादिम सय्यदसह बालाजी सुरवसे, साम टीव्ही, धाराशिव। आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट। प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या।